भारताची संस्कृती नष्ट करणाऱ्या मुघलांनी 300 वर्षापेक्षा जास्त काळ भारतावर राज्य केले आणि क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांचा सामना करण्यासाठी अनेक शूर राजे जन्माला आले, ज्यांनी कधीही मुघलांना संपूर्ण भारतावर राज्य करू दिले नाही. असे अनेक राजे होऊन गेले ज्यांना मुघल नेहमीच घाबरत असत. आपल्या पराक्रमाने या राजांनी अनेक वेळा मुघलांना धूळ चारली असेल, पण असे अनेक राजे मुघलांच्या हाती विश्वासघाताने कैद झाले आणि मग मुघलांकडून त्यांना क्रूरपणे मारण्यात आले. आज आपण भारतातील त्या 3 शूर राजांबद्दल बोलू, जे कधीही मुघलांसमोर झुकले नाही, परंतु मुघलांच्या क्रूरतेने त्यांचा अंत इतिहासातील सर्वात वेदनादायक पद्धतीने झाला. 3ऱ्या क्रमांकावर पृथ्वीराज चव्हाण आहेत. पृथ्वीराज चव्हाण सारखा महान योद्धा भारताच्या पवित्र भूमीवर जन्माला आला हे आपले भाग्य आहे. त्यांना भारताचा शेवटचा हिंदू सम्राट असेही म्हटले जाते. त्यांना पराभूत करणे कुणालाही शक्य नव्हते, परंतु असे म्हटले जाते की जेव्हा तुमचे स्वतःचे लोक तुमचे शत्रू बनतात, तेव्हा तुम्ही कितीही पराक्रमी असला तरी तुम्हाला हरावंच लागतं. आणि असंच झालं पृथ्वीराज चव्हाण सोबत, ज्यांना त्यांचे सासरे जयचंद यांनी शत्रूला पाठिंबा देऊन मारले. 1166 मध्ये जन्मलेले पृथ्वीराज चव्हाण बालपणापासून खूप पराक्रमी होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी 13व्या वर्षी अजमेरचे सिंहासन ताब्यात घेतले. त्यांचे आजोबा त्यांची शक्ती आणि बुद्धिमत्तेचे पराक्रम पाहून इतके आनंदी झाले की त्यांना दिल्लीचा वारसा घोषित करण्यात आला. पण ही गोष्ट राजा जयचंदला पसंत पडली नाही. शिवाय पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची मुलगी राजकुमारी संयोगिता हिचे स्वयंवरातून अपहरण केले होते. तेव्हापासून पृथ्वीराज चव्हाण यांचा जयचंद कट्टर शत्रू बनला. दरम्यान 1191 मध्ये मुस्लिम शासक मोहम्मद गोरे युद्धासाठी रणांगणात उतरला. त्याने पृथ्वीराज चव्हाणला अनेक वेळा पराभूत करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सफल झाला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद गोरीला युद्धभूमीतून 17 वेळा पराभूत केले. याशिवाय ते इतके उदार होते की मोहम्मद गोरीला त्यांनी अनेक वेळा माफ करून सोडून दिले आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली असेही म्हटले जाते की 18व्या वेळी मोहम्मद गोरीने जयचंदची मदत घेतली आणि युद्धात पृथ्वीराज चव्हाणचा पराभव केला. त्यानंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आणि त्यांना आपल्यासोबत तो अफगाणिस्तानमध्ये घेऊन गेला. पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचा मित्र चतंबरदाई या दोघांनाही तुरुंगात टाकण्यात आले. पृथ्वीराज चव्हाणने 17 वेळा गौरीचा पराभव केला होता. यामुळे गौरी द्वेष आणि सोडाच्या अग्नीने अधिकच राक्षसी बनला. त्यानंतर मोहम्मद गोरीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. शिक्षा म्हणून त्याने पृथ्वीराज चव्हाणांच्या डोळ्यात गरम लोखंडी सळई टाकली. पृथ्वीराज चव्हाणचा कैदेत दररोज छळ करण्यात येत होता. शिक्षण व्यतीत झालेल्या मोहम्मद गोरीने पृथ्वीराज चव्हाणला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आणि त्याची शेवटची इच्छा विचारली. मग पृथ्वीराज चव्हाणने शब्दभेदी बाण या कलेची प्रत्याक्षित करण्याची मागणी केली. गौरीने परवानगी दिली. कार्यक्रम सुरू होताच चतंबरदाईने एक ओळ म्हटली, 4 बात 24 गज अंगूर अष्टप्रमाण ताऊपर सुलतान ही मुचक चौहान. मोहम्मद गोरीने ऐकल्यानंतर शाब्बास म्हणताच पृथ्वीराज चव्हाणने मोहम्मद गोरीला त्याच्या शब्दभेदी बाणाने मारले. तथापि त्यानंतर गौरीच्या सैनिकांनी पृथ्वीराज चव्हाणची निर्गुण हत्या केली. असे म्हटले जाते की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना अफगाणिस्तानातील एका मशिदीच्या पौराणीवर दफन करण्यात आले, जिथे नमाज पठण करणारे लोक दररोज त्यांच्या कबरीवर चप्पल फेकत असत. पृथ्वीराज चव्हाण एक पराक्रमी राजे होते आणि जर त्यांच्याच लोकांनी त्यांचा विश्वासघात केला नसता तर आज भारत वेगळा असता. छत्रपती संभाजी महाराज 2ऱ्या क्रमांकावर आहेत. मराठा साम्राज्याचा पाया असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज एक शूर मराठा छत्रपती होते, ज्यांनी मुघल साम्राज्याचा पाया हलवला होता. 120हून अधिक युद्ध जिंकणाऱ्या संभाजी महाराजांचा मृत्यू हा इतिहासातील सर्वात भयानक मृत्यू म्हणून ओळखला जातो. क्रूर औरंगजेबाने त्यांना खूप छळले, पण संभाजी महाराज त्यांच्या समोर अजिबात झुकले नाही. 1689 मध्ये संभाजी महाराजांना मुघलांनी पकडले आणि नंतर त्यांचा इतका छळ करण्यात आला की इतिहासालाही लाज वाटेल. क्रूर मुघल शासक औरंगजेब मृत्यूच्या रूपात त्यांच्यासमोर उभा होता, पण छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबासमोर छाती फुगवून स्वाभिमानाने खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी एक क्षण सुद्धा औरंगजेबासमोर आपली मान झुकवली नाही. उलट त्यांनी त्यांच्या छावणीत सर्वांसमोर त्याचा अपमान केला. यानंतर औरंगजेब क्रोधाने संतापला. त्याच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी महाराजांची त्वचा हळूहळू काढण्यात आली. वेदना वाढवण्यासाठी जखमांवर मीठ ओतले. प्रथम त्यांची नखं बाहेर काढण्यात आली आणि नंतर त्यांची बोटं कापण्यात आली. त्यांच्या डोळ्यात लोखंडी गरम सळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर त्यांची जीभ कापण्यात आली. दररोज त्यांच्या शरीराचा एक एक भाग कापण्यात आला.
आपल्या वडिलांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि राष्ट्रधर्मासाठी शूर राजा छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस हा वेदनादायक छळ सहन केला. शेवटी थकलेल्या आणि पराभूत झालेल्या औरंगजेबाने 11 मार्च 1689 या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली. भारताच्या इतिहासामध्ये सर्वात दुःखद आणि क्रूर मृत्यूमध्ये ही घटना गणली जाते. आता आपण अजून एका राजाबद्दल बोलूया, ज्यांचा मृत्यू देखील क्रूर मानला जातो. त्यांचं नाव आहे वीर हेमू. जे राजपूत किंवा क्षत्रिय नव्हते, त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक युद्ध जिंकले. त्यामुळे त्यांना मध्ययुगातील समुद्रगुप्त ही पदवी देण्यात आली. त्यांना भारताचा नेपोलियन देखील म्हटले जात असे. हेमूचा जन्म 1501 मध्ये हरियाणातील रयवाडीतील कुतुबपूर गावात झाला. हे एक शूर योद्धे होते, ज्यांनी शेरशाह सुरीचा मुलगा इस्लाम शहाचे लक्ष वेधले आणि लवकरच ते सम्राटाचे विश्वासू बनले. त्यांनी प्रथम गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नंतर इस्लाम शहाने त्यांच्याच लष्करी गुण पाहिले. त्यामुळे आदिलशहाच्या कारकिर्दीत हेमूला पंतप्रधानाचा दर्जा मिळाला. नंतर हुमायूनने पुन्हा दिल्लीचे सिंहासन काबीज केल्याची बातमी आदिलशहाला मिळाली. तेव्हा त्याने हेमूला भारतातून मुघलांना हकलवून लावण्याची जबाबदारी सोपवली. हेमू आपल्या सैन्यासह दिल्लीकडे कूच करत होता. तो 6 ऑक्टोबर 1556 रोजी दिल्लीला पोहोचला आणि तुगलाबाद येथे त्यांनी सैन्यासह तळ ठोकला. दुसऱ्या दिवशी त्याच्या आणि मुघल सैन्यात संघर्ष झाला, ज्यामध्ये मुघलांचा पराभव झाला. हेमूने दिल्लीत विजय म्हणून प्रवेश केला आणि डोक्यावर शाही चित्र घालून हिंदू राज्य स्थापन केले. पण दुसरी पानिपतची लढाई अजून बाकी होती. यामध्ये अकबराच्या सेनापतीकडून शूर हेमू विक्रमादित्य क्रूरपणे मारले जाणार होते. लाखोंच्या सैन्यासह मुघल सैन्य पानिपतला पोहोचले. तेव्हा शूर हेमू आधीच त्यांची वाट पाहत होता. त्यांनी हत्तीवर स्वार होऊन युद्ध सुरू केले. पण दुर्दैवाने वीर हेमू यांनी डोक्यावर कोणतेही कवच घातले नव्हते. असे म्हटले जाते की त्यांनी मुघल सैन्यावर सर्व बाजूंनी हल्ला केला होता, पण लढाईत एक बाण वीर हेमूच्या डोळ्याला लागला. या घटनेनंतरही हेमूने हिंमत गमावली नाही. त्यांनी त्याच्या डोळ्यातील बाण काढला आणि जखम कापडाने झाकली. त्यानंतर तरीही ते लढत राहिले, परंतु जास्त रक्त सांडल्यामुळे हेमू बेशुद्ध पडले. याचाच फायदा घेत कुली खानाने त्यांना उचलून मुघलांच्या ताब्यात नेले, जिथे त्यांना साखळदंडांनी बांधण्यात आले. त्यानंतर त्यांना अकबराच्या समोर हजर करण्यात आले. अकबराने हसत हसत विजय साजरा करण्यास सुरुवात केली आणि नंतर अकबराचा सेनापती बैरम खानाने प्रथम रक्ताने माखलेल्या वीर हेमूचे दोन्ही हातपाय कापले आणि नंतर सर्वांसमोर त्यांचे डोके शिरापासून वेगळे केले. यानंतर दिल्लीची सुलतानशाही अकबराच्या ताब्यात आली. अकबराने वीर हेमूचे कापलेले डोके संपूर्ण राज्यात नेले आणि नंतर ते राजवाड्याच्या दाराशी टांगले, जेणेकरून इतर सर्व राज्ये घाबरतील. आणि नंतर असेच घडले. अकबरानंतर मुघल संपूर्ण भारतात पसरू लागले. असे म्हटले जाते की जर वीर हेमू यांनी दिल्लीवर 5-6 वर्ष जरी राज्य केले असते, तर अकबर कधीच भारतात येऊ शकला नसता. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.